राघव कायरा भाग 3. रात्रीचे 9:30. पावसाची रिमझिम सुरू होती. कायरा अजूनही त्या फोटोमुळे हादरलेली होती. फोन तिच्या हातात होता. स्क्रीनवर तोच मेसेज, नेक्स्ट टाइम नो वॉर्निंग. तिने वर पाहिलं. राघव तिच्या समोर उभा होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, त्याच्या डोळ्यात थेट ज्वालाच होती. हा खेळ आता थांबवायचा. तो शांत पण कठोर आवाजात म्हणाला, तू काय करणार आहेस? तिने विचारलं, जे मला आधी करायला हवं होतं. त्या रात्रीच राघव थेट विरोधी उमेदवाराच्या ऑफिसमध्ये पोहोचला. गेटवरचे लोक त्याला अडवणार होते, पण त्याच्या नजरेत काहीतरी असं होतं की ते बाजूला झाले. तो आत गेला. काही लोक टेबलाभोवती बसले होते. कोणाच्या परवानगीने आलास? एकाने विचारलं. राघव शांत उभा राहिला. त्याने फोन टेबलावर टाकला. फोटो, हे कुणी पाठवलं? एकमेकांकडे नजर. कोणीच बोललं नाही. तो पुढे झुकला. राजकारण माझ्याशी खेळा, पण तिच्याशी नाही. तुझी कोण आहे ती मुलगी? कोणीतरी उपहासाने म्हणालं. क्षणभरात राघवने त्या माणसाचा कॉलर पकडला. ती कोणीही असो, पण तिला हात लावणं म्हणजे माझ्याशी युद्ध. खोलीत शांतता. त्या क्षणी तो फक्त आमदाराचा मुलगा नव्हता, तो कोणासाठी तरी उभा राहिलेला मुलगा होता. कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी अफवा पसरल्या. राघवने काल रात्री धिंगाणा घातला म्हणे. कोणासाठी? नजर पुन्हा कायराकडे. ती शांत चालत होती, पण आतून हलत होती. तिला माहीत होतं तो तिच्यासाठी उभा राहिला, पण हे सगळं किती दूर जाईल? दुपारी फॅशन शोचा अंतिम रिहर्सल. लाईट्स तेजस्वी, रॅम्प तयार. कायरा बॅक स्टेज उभी होती. तेवढ्यात राघव आत आला. इथे काय करतोयस? तिने विचारलं. सुरक्षा. मी ठीक आहे. तुला ठीक ठेवणं ही आता माझी सवय झाली आहे. ती त्याच्याकडे पाहत राहिली. का? तिने हळू विचारलं. तो काही क्षण गप्प. कारण मला भीती वाटते. कशाची? तू नाहीशी होशील याची. त्या शब्दांनी तिचं हृदय जोरात धडधडलं. राघव, मी रावडी असू शकतो, पण जेव्हा प्रश्न तुझा असतो, मी फक्त घाबरलेला माणूस असतो. ती शांत झाली. पहिल्यांदाच त्याने मुखवटा बाजूला ठेवला होता. शो सुरू झाला. संगीत वाजलं. पहिली मॉडेल रॅम्पवर. टाळ्या. मग कायराचा डिझाईन. सगळे थक्क. लाईट्स तिच्यावर. ती स्वतः स्टेजवर उभी राहिली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती. राघव पुढच्या रांगेत उभा होता. दोघांच्या नजरा भिडल्या. त्याने हलकीशी मान हलवली. तू जिंकलीस. काही वेळाने शो संपला. टाळ्यांचा कडकडाट. कायरा खाली उतरली. ती त्याच्याकडे चालत आली. धन्यवाद, ती म्हणाली. कशासाठी? माझ्या मागे उभे राहण्यासाठी. मी मागे नाही, मी बाजूला आहे. ती हसली. मग एक गोष्ट सांग. काय? जर उद्या तुझ्या वडिलांनी सांगितले की तिला दूर ठेव, तर? तो शांत झाला. क्षणभरात त्याच्या चेहऱ्यावर कठीण भाव आले. मी पहिल्यांदाच त्यांच्या विरुद्ध जाईन. ती थबकली. माझ्यासाठी? तुझ्यासाठी नाही. मग? आपल्यासाठी. कारण तू मला बदलायला भाग पाडतेस. त्या रात्री कॉलेजच्या टेरेसवर दोघे उभे होते. शहर खाली उजळलं होतं. तू मला इथे का बोलवलं आहे? तिने विचारलं. माहीत नाही, तो म्हणाला. मग थांबूया. तो तिच्याकडे वळला. तुला थांबायचं आहे? मला घाई नाही, पण मला खेळ नको. तो तिच्या जवळ आला. हा खेळ नाही. मग? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. मी तुझ्यावर प्रेम करतो का नाही हे मला अजून माहीत नाही, पण तू नसलीस तर माझं जग रिकामं वाटतं, हे नक्की. ती श्वास रोखून उभी राहिली. हे कबूल करणं होतं अपूर्ण.
पण खरं तिने त्याचा शर्टचा कॉलर हलकासा पकडला. मला रावडी नको, मला प्रामाणिक हवा. तो हलकसा हसला. तो तिच्या कपाळावर हलकासा स्पर्श करणार इतक्यात त्याचा फोन वाजला. रोहन, भाऊ, समस्या झाली आहे. काय? तुझ्या वडिलांना सगळं कळलं. राघवचा चेहरा बदलला. कायरा त्याच्याकडे पाहत राहिली. काय झालं? ती म्हणाली. तो हळू आवाजात म्हणाला, युद्ध आता घरात सुरू होणार आहे. रात्री 10:30 राघव घरी पोहोचला तेव्हा बंगल्याच्या हॉलमध्ये दिवे अजूनही लागले होते. वातावरण जड. वडील सोफ्यावर बसले होते. टेबलावर काही फोटो पसरलेले. कायराचे, कॉलेजमध्ये, फॅशन शोमध्ये, राघव सोबत उभे असलेले. बस. वडिलांचा आवाज थंड होता. राघव शांतपणे समोर बसला. ही मुलगी कोण? ते विचारत नव्हते. त्यांना माहीत होतं. कायरा मेहता. तिचं नाव आता आमच्या विरोधकांच्या पोस्टरवर आहे. राघवचा जबडा आवळला. ती यात नाही, पण तू आहेस. क्षणभर शांतता. निवडणुकीच्या आधी तू भावनिक निर्णय घेऊ शकत नाहीस. हा निर्णय नाही. मग काय आहे? राघव थेट म्हणाला, ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. वडिलांनी टेबलावर हात आपटला. राजकारणात महत्त्वाचं असं काही नसतं, फक्त फायदेशीर किंवा नुकसानकारक. ती नुकसानकारक नाही, ती आहे. त्यांनी फोटो उचलला. ही मुलगी तुझ्या कमकुवतपणाचं चिन्ह आहे. राघव उभा राहिला. ती माझी ताकद आहे. पहिल्यांदाच त्याने वडिलांच्या नजरेला नजर भिडवली. हॉलमध्ये शांतता पसरली. निवडणूक संपेपर्यंत तिच्यापासून दूर राहा, वडिलांनी ठाम सांगितलं. नाही. तो शब्द हवेत तुटून पडला. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये अचानक वातावरण बदललं. कायराला विभाग प्रमुखांनी ऑफिसमध्ये बोलावलं. तुझं नाव बाहेर राजकारणामध्ये फिरतंय. ते गंभीर आवाजात म्हणाले. मी काही चुकीचं केलं नाही, पण तुझ्यामुळे कॉलेजचं नाव वादात येतंय. ती स्तब्ध झाली. मला सस्पेंड करणार आहात? आमच्यावर प्रेशर आहे. तिच्या डोळ्यात राग चमकला. माझं स्वप्न राजकारणाच्या टेबलावर का ठेवलं जातंय? त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. ती बाहेर आली तेव्हा राघव तिथे उभा होता. काय झालं? तुझं जग माझ्या आयुष्यात घुसलं आहे, ती थेट म्हणाली. तो शांत राहिला. तुला माहीत होतं ना हे होणार? हो. मग मला आधी सांगितलं नाहीस? मी विचार केला मी सांभाळेल. ती हलकसं हसली. तू सगळं सांभाळू शकत नाहीस राघव, पण मी प्रयत्न करतो आणि मी किंमत देते. मला माझं स्वप्न मोडू द्यायचं नाही. तो काही बोलू शकला नाही. त्या संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या. आमदाराचा मुलगा कॉलेज मुलीला वापरतो. फॅशन शो की राजकीय स्टंट? कायरा फोन बंद करून बसली. तिचे हात थरथरत होते. पहिल्यांदाच तिला भीती वाटली प्रतिमेची. तेवढ्यात दरवाजा वाजला. राघव. तो आत आला. ती काही बोलली नाही. मी हे थांबवेन, तो म्हणाला. कसं? मी पत्रकार परिषद घेईन, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. मग ते खरं होईल? तो थबकला. लोक म्हणतील तू माझ्यासाठी बोलतोयस. मी बोलतोय कारण ते खोटं आहे, पण ते मानणार नाहीत. दोघे शांत बसले. काही वेळानंतर ती म्हणाली, जर मी दूर गेले तर? त्याच्या डोळ्यात वेदना उमटली. तू जायचं ठरवलं आहेस? मी विचारते. तो तिच्या जवळ आला. तू गेलीस तर मी जिंकेन कदाचित, पण हरेल नक्की. ती पहिल्यांदा डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, मी मजबूत आहे, पण रोज स्वतःला सिद्ध करू शकत नाही. तो तिच्या समोर बसला. मी तुला सिद्ध करायला सांगितलं का? तुझं जग सांगतंय. क्षणभर शांतता. दुसऱ्या दिवशी राघवने पत्रकार परिषद बोलावली.
माईक समोर उभा, कॅमेरे फ्लॅश. माझं वैयक्तिक आयुष्य कोणाच्याही प्रचाराचा भाग नाही, तो ठामपणे म्हणाला. आणि कायरा मेहता एक स्वतंत्र विद्यार्थिनी आहे. तिचं नाव राजकारणात ओढणं थांबवा. पत्रकारांनी प्रश्न विचारले, तुमचं तिच्याशी नातं काय? तो थांबला. सगळे थांबले. त्याने हळू आवाजात म्हटलं, ती माझ्यासाठी आदर आहे. कॉलेजमध्ये स्क्रीनवर हे लाईव्ह चालू होतं. कायरा पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तो तिला मालकी म्हणाला नव्हता, तो तिला आदर म्हणाला. संध्याकाळी दोघे टेरेसवर भेटले. तू वेडा आहेस माहितीये, ती म्हणाली. हे सगळं सोपं होणार नाही माहितीये. ती त्याच्या जवळ आली. मग का करतोयस? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. शब्द हवेत स्थिरावले. यावेळी अपूर्ण नव्हते, पूर्ण. ती काही क्षण शांत राहिली. मग हलकसं म्हणाली, मला भीती वाटते. तो तिच्या हातात हात घेत म्हणाला, मलाही. मग आपण एकत्र घाबरू. ती हसली. पहिल्यांदाच भीतीतून हसू आलं. पण बंगल्यात राघवचे वडील टीव्ही समोर उभे होते. त्यांनी स्क्रीन बंद केला. तो मुलगा हातातून जातोय, ते म्हणाले. त्यांच्या बाजूला एक माणूस उभा होता. मग त्या मुलीला शांत करा. कसं? वडिलांच्या चेहऱ्यावर थंड भाव आले. तिला स्वतःहून दूर जावं लागेल. त्या रात्री कायराच्या फोनवर एक मेल आला. सब्जेक्ट, स्पॉन्सरशिप ऑफर, मिलान फॅशन इन्स्टिट्यूट. ती स्तब्ध झाली. ही संधी होती, मोठी, परदेशात, स्वप्न. पण टायमिंग. तिने राघवकडे पाहिलं. तो तिच्या शेजारी उभा होता. काय झालं? ती हळू आवाजात म्हणाली, जर मी गेले तर? त्याच्या डोळ्यात धक्का. तू जायचं ठरवलं आहेस? हे माझं स्वप्न आहे. आणि मी. ती शांत झाली. तू माझं प्रेम आहेस. शब्द हवेत तुटले. दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. प्रेम की स्वप्न? युद्ध आता बाहेर नव्हतं, आत सुरू झालं होतं. रात्र शांत होती. टेरेसवर शहर उजळलेलं. आकाशात हलकी ढगांची रांग. कायरा अजूनही फोनकडे पाहत उभी होती. स्कॉलरशिप ऑफर, मिलान फॅशन इन्स्टिट्यूट. ती हळू आवाजात म्हणाली, ही संधी परत येणार नाही. राघव तिच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच असहाय्यता होती. तू जाशील? त्याने विचारलं. ती थेट उत्तर देऊ शकली नाही. मी इतकी वर्ष मेहनत केली आहे. हे माझं स्वप्न आहे. आणि मी. त्याचा आवाज तुटला नव्हता, पण मवाळ झाला होता. ती त्याच्याकडे वळली. तू माझं प्रेम आहेस. मग दोघांपैकी एक निवडायचं का? कधी कधी निवडावी लागते. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सगळं वेगळं वाटत होतं. कायरा क्लासमध्ये बसली होती, पण तिचं लक्ष बोर्डवर नव्हतं. अन्वी तिच्या बाजूला बसली. तू खूप शांत आहेस. मला स्कॉलरशिप मिळाली आहे. अन्वीने आनंदाने उडी मारली. अरे वा, मग तू तर उडणार. कायरा हसली नाही. आणि राघव? तिच्या मनात प्रश्न आला. त्यांचं नातं नवीन होतं, आता सुरू झालं होतं. आणि लगेच दुरावा. काही क्षण शांतता. त्या दिवशी दुपारी राघव बंगल्यात वडिलांसमोर उभा होता. तिला परदेशात जायची ऑफर आली आहे, तो म्हणाला. वडिलांच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान उमटलं. चांगलं आहे. तुम्ही केलंय का हे? ते हसले नाहीत. ती हुशार आहे. तिला संधी मिळणं स्वाभाविक आहे. राघव पुढे सरकला. जर हा तुमचा डाव असेल तर? राजकारणात डाव नसतो, फक्त चाल असते. तुम्हाला ती दूर हवी आहे. मला तुला करिअरमध्ये सेटल बघायचं आहे. मी हरलो तर? भावना नेहमी हरवतात. राघव शांत झाला. पहिल्यांदा त्याला जाणवलं,
हे फक्त प्रेमाचं युद्ध नाही, हे विचारांचं युद्ध आहे. संध्याकाळी कायरा आणि राघव पुन्हा टेरेसवर. हवा थोडी थंड. ती म्हणाली, मी अर्ज स्वीकारला तर 3 आठवड्यात जावं लागेल. 3 आठवडे. त्याच्या आवाजात धक्का. हो, आणि परत 2 वर्ष. शब्द हवेत जड झाले. तू मला विचारत आहेस का? तो म्हणाला, मी तुला सोडून जाऊ शकते का हे विचारते. तो तिच्या जवळ आला. मी तुला थांबवू शकतो. ती शांतपणे म्हणाली, मी इथे थांबू शकते, पण त्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होणार नाही, ज्यावर मी प्रेम केलं. तो थबकला. तू आता तर मला भेटलीस, तो हळू आवाजात म्हणाला. हो, पण आपलं प्रेम बदलणार नाही. पण मला उंच उडायचं आहे, माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. ती उत्तरली. त्या रात्री कायरा एकटी बसली होती. तिने स्केचबुक उघडलं. रेषा काढत राहिली. प्रत्येक डिझाईनमध्ये संघर्ष दिसत होता. तिने स्वतःला विचारलं, मी प्रेमासाठी थांबू की माझी स्वप्न पूर्ण करू? दरम्यान राघव आपल्या गाडीमध्ये बसून समुद्र किनाऱ्यावर गेला. तो एकटाच होता. त्याच्या डोक्यात तिचे शब्द घुमत होते. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, उंच आकाशात उडायचं आहे. तो स्वतःशी पुटपुटला. मी तिच्यावर प्रेम करतो, मग तिचं स्वप्न का तोडू? पहिल्यांदाच त्याने स्वतःला हरू दिलं. कायराने तिच्या आईवडिलांना फोन करून सांगितलं की तिला स्कॉलरशिप ऑफर मिळाली आहे. ती विदेशात जाणार आहे. आईवडिलांना आनंद झाला. ते म्हणाले, प्रगती करत राहा, आम्ही लगेच येतो गावाकडून. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये दोघे लॉनमध्ये भेटले. ती म्हणाली, मी निर्णय घेतलाय. तो काही बोलला नाही. मी जाणार आहे. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट होत्या, पण तो हसला. मला माहीत होतं, तू रागावला नाहीस. मी तुला कसं थांबवू? तुझं स्वप्न कसं तोडायला सांगू? ती थबकली. तू ठीक असशील? नाही, तो प्रामाणिकपणे म्हणाला, पण मी शिकेन. तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्या संध्याकाळी दोघे शेवटचा वेळ कॉलेजच्या रॅम्पवर उभे होते. लाईट्स बंद, हॉल रिकामा. आपण पुन्हा भेटू, ती म्हणाली. मी वाट बघेन, तो म्हणाला. 2 वर्ष मोठी असतात, पण प्रेम मोठं असेल तर वेळ लहान पडतो. ती हसली. हे सिनेमातलं वाटतंय. मग आपण सिनेमातले आहोत का? ती त्याच्या जवळ आली. पहिल्यांदाच तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याने तिच्या केसात हात फिरवला. मी परत येईन, ती हळू आवाजात म्हणाली. मी इथेच असेन. पण घरी राघवचे वडील फोनवर बोलत होते. ती जात आहे. दुसऱ्या बाजूला आवाज आला. मग निवडणूक सोपी होईल. वडील म्हणाले, पण मुलगा? तो मजबूत आहे. वडिलांच्या डोळ्यात थोडी शंका उमटली. कायरा जाण्याच्या दिवशी आईवडिलांनी तिचं सामान पॅक करून दिलं. तिला लागणाऱ्या सर्व गोष्टी दिल्या. कायराने त्यांचा आशीर्वाद घेतला व अन्वीसोबत ती एअरपोर्टवर निघाली. कायरा बॅग घेऊन उभी, अन्वी तिच्यासोबत. राघव थोडा दूर. गर्दी. अनाउन्समेंट झाला. फायनल कॉल. ती त्याच्याकडे चालत आली. शेवटचं काही सांगायचं आहे? तो म्हणाला. हो. ती थांबली. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, जा, जग जिंक, पण परत माझ्याकडे ये. ती हसली. मी तुझ्यावर प्रेम करते. तो हलकसं म्हणाला, मी तुझ्यावर जास्त करतो. ती वळली. गेटच्या आत गेली. तो तिथेच उभा राहिला. पहिल्यांदाच रावडी राघवच्या डोळ्यात अश्रू होते. पण कथा इथे संपत नाही, कारण ती फ्लाईट टेक ऑफ झाल्यानंतर राघवच्या फोनवर मेसेज आला. अननोन नंबर. डिस्टन्स मेक पीपल वीक. त्याच्या डोळ्यात पुन्हा ज्वाला पेटली. युद्ध संपलं नव्हतं, ते फक्त पुढच्या अध्यायात शिरलं होतं. भाग 3 इथेच संपला. भाग 4 मध्ये काय होईल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा
व भाग 4 नक्की पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.